नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 12व्या अध्यायातील ओवी 86 ते ओवी 103च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, अरे सुखवस्तू श्रीमंत पुरुषाची जी बायको आहे त्या बायकोला कधी कोरान्नाची अर्थात क्षिधा मागण्यासाठी, कोरडी अन्नाची भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरावं लागतं का? हा प्रश्न विचारून भगवंत सांगतायत की त्याचप्रमाणे जो भक्त आहे त्याला सुद्धा संसारातली चिंता करण्याचं कारण राहत नाही, कारण त्याची काळजी मी घेत असतो. या भक्ती मार्गाविषयीच आणि भक्ताविषयीच पुढे वर्णन करताना भगवंत म्हणतात, ते भक्त कसे तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, काईसेनिही न लाजे तयांचे नेमी. अरे ते भक्त म्हणजे साक्षात मला प्रिय आहेत. एखाद्या पुरुषाला आपली पत्नी जशी प्रिय असते आणि तो त्या आपल्या पत्नीची काळजी घेतो, त्याचप्रमाणे हे भक्त मला आहेत आणि मी त्यांची काळजी घेतो. मला त्यासाठी त्यांच्या सर्व गोष्टी करताना कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही. माझ्या भक्ताचं पडेल ते काम मी करतो. आता या भक्तांबद्दल जेव्हा भगवंताचे हे भक्त या सृष्टीमध्ये, या भवसमुद्रामध्ये, या भवसागरामध्ये आहेत, त्यावेळी त्या भक्तांबद्दल ह्या माऊलीच्या अंतःकरणात काय आहे? भगवंत म्हणतो, अरे जन्म मृत्यूची या लाटी, झळंबती या सृष्टी, ते देखोन या पोटी ऐसे जाहले. अरे ही जी सृष्टी मी निर्माण केली आहे, त्या सृष्टीमधल्या भवसमुद्रात जन्म मृत्यूच्या लाटा सतत उचंबळतायत. ते पाहून माझ्या पोटात असे झाले. भगवंत म्हणतात, माझ्या पोटात असे झाले. अहो पोटात तर खरा कळवळा असतो, पोटातच भीती असते आणि त्या पोटातूनच भगवंतावरचा विश्वास वाढला की अभय आणि निर्भयता ही तिथूनच अंतःकरणात प्रगट होते. म्हणूनच भगवंत म्हणतात, भवसिंधूचे नि माझे कवणासी धाकून उपजे, तेथ जरी की माझे बिहिती हन. अरे अशा या भवसमुद्राला पाहिल्यानंतर कोणाच्या अंतःकरणात भीती निर्माण होणार नाही? एखाद वेळेस न जाणो तिथे ती भीती माझ्या भक्ताच्याही अंतःकरणात निर्माण होईल. मग ह्या भक्ताच्या अंतःकरणातली भीती दूर करण्यासाठी भगवंत काय करतात? म्हणोनी गा पांडवा मूर्तीचा मेळावा, करुनी त्यांची या गावा धावतू आलो. आणि म्हणून तर हे अर्जुना, मी माझ्या मूर्तींचा मेळावा बनवला आणि त्या मेळाव्याला घेऊन मी त्यांच्या गावात म्हणजेच या सृष्टीमध्ये, या संसारामध्ये धावत आलो. माऊली, या ठिकाणी एक सांगावंसं वाटतं. नर्मदा मैयाची परिक्रमा केली जाते, त्या परिक्रमेतला व्यक्तीला परिक्रमावासी म्हटलं जातं, त्याचबरोबर त्याला मूर्ती म्हणूनही संबोधलं जातं. याचाच अर्थ असा की मूर्ती म्हणजे मूर्तिमंत सगुण साकार रूप. म्हणून भगवंत म्हणतो, माझ्या सगुण साकार रूपांचा मेळावा करून मी या संसारात धावत आलेलो आहे. माऊली हो, याचाच अर्थ असा, ह्या सगुण साकाराच्या ठिकाणी आपण आपली मन बुद्धी ठेवली की आपल्या अंतःकरणातली, पोटातली भीती नाहीशी व्हायला लागेल. त्याला फक्त नामस्मरणाची जोड मात्र द्यायची. म्हणूनच भगवंत पुढे म्हणतात, नामाची या सहस्त्रवरी, नामाची या सहस्त्रवरी, नावा या अवधारी, सजुनिया संसारी तारू जाहलो. आणि म्हणूनच त्या मूर्तींच्या मेळाव्याबरोबर माझ्या नावांच्या हजारो नावा अर्थात बोटी घेऊन मी या भवसमुद्रात उतरलो.
कशासाठी? सजून या संसारी तारू झालो, माझ्या नामरूपी नावांमध्ये माझे भक्त बसतील आणि मी तारू म्हणजे त्यांचा जणू काही नावाडीच होईन. अशी भगवंतानी सगुण रूप आणि नामाची सोय माऊली हो आपल्या सर्वांसाठी केलेली आहे. अशा भक्तांमध्ये सुद्धा भगवंत काय बघतात? सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले, परिग्रही घातले तरियावरी. अहो जे सडे फटिंग आहेत, अर्थात एकटे दुकटे आहेत, त्यांच्यामध्ये वैराग्य आणि विरक्तीची भावना असते, म्हणून त्यांना ध्यान मार्गाला लावलं. परंतु जे परिग्रही अर्थात गृहस्थाश्रमी आहेत, घातले तरियावरी, त्यांना मात्र नामरूपी नावेत बसवलेलं आहे, असं भगवंत स्वतः आपल्याला सांगतायत. प्रेमाची पेटी बांधली एकाची आपोटी, मग आणिले तटी सायुज्याची. भगवंत काय करतो तर त्याच्याबद्दलच्या प्रेमाची पोटी, ती जी पेटी आहे ती पेटी एखाद्याच्या पोटाला बांधून टाकतो. ती प्रेमाची पेटी पोटाला बांधली की तो भक्त तरंगत तरंगत पार होऊन जातो, भवसमुद्र पार करतो. आणि एवढंच नाही, मग आणिले तटी सायुज्याच्या, त्याला पलीकडच्या तीरावर म्हणजे सायुज्याच्या तीरावर आणले, जिथे तो भक्त भगवंताशी एकरूप होऊन जातो. म्हणून माऊली हो, नामाचं स्मरण करताना आपली जी आराध्य देवता आहे त्याच्याविषयी अंतःकरणात प्रेम धरून, पोटात प्रेम धरून, कळवळा धरून नामस्मरण करावं. भगवंत पलीकडच्या तीरावर आपल्याला पोचवून एक रूप करून टाकतो. आणि एवढंच भक्तांचं म्हणजे मनुष्य प्राण्यांचं काय? परी भक्तांचे नावे चतुष्पदादी आघवे, वैकुंठीची ये राणीवे योग्य केले. अहो मनुष्य प्राणीच फक्त नाहीत, तर भक्तांमध्ये 4 पायांवर असलेले पशु प्राणी, त्यांना देखील मी वैकुंठामध्ये योग्य स्थान दिलंय, हे स्वतः भगवंत सांगतायत. आणि म्हणूनच ते म्हणतात, म्हणोनी गा भक्ता नाही एकही चिंता, तयांते समुद्धरता आथिमी सदा. म्हणून माझ्या या भक्तांना कुठलीही चिंता करण्याचं कारण नाही, कारण सर्व गोष्टींमधनं, संकटांमधनं, अडीअडचणींमधनं आधार देऊन त्यांना मुक्त करणारा आथी मी सदा, मी सर्वदा त्यांच्या बरोबर आहे. पुढे भगवंत म्हणतायत, आणि जेव्हांची का भक्ती दिधली आपुली चित्तवृत्ती, तेव्हांची मज सूती तयांची ये नाटी. अहो असे जे भक्त आहेत ते भक्त आपली चित्तवृत्ती मला अर्पण करतात, अर्थात त्यांच्या मनातनं प्रगट होणारे भाव आणि विचार हे मलाच अर्पण करतात आणि आपल्या सर्व कर्मांमध्ये, व्यवहारांमध्ये मला जोडून टाकतात. अशा वेळी त्यांची सर्व काळजी घेणं, त्यांचे व्यवहार बघणं याची जबाबदारी माझ्यावर पडते. तेव्हांची मज सूती तयांची ये नाटी. भगवंत इथे आपली भूमिका पण सांगतायत बरं माऊली. आणि यासाठीच ते अर्जुनाला म्हणतात, या कारणे गा भक्तराया, या कारणे गा भक्तराया, हा मंत्र तुवा धनंजया, कीजे जे यया मार्गा भजिजे. आणि म्हणूनच हे भक्तराया अर्जुना, हा मंत्र तू लक्षात ठेव, ह्या मंत्राचाच आधार घे, ह्या मंत्राचंच भजन कर आणि हाच मार्ग आहे हे पक्क लक्षात घे. हे स्वतः भगवंत सांगतायत. पुढे ते म्हणतात, तू काय कर, अगा मानस हे एक, माझ्या स्वरूपी सवृत्तिक, करुनी घाली निष्टंक बुद्धी निश्चयेंसी. तू काय कर तर तुझं मन आणि त्या मनात उमटणारे विचार हे सगळे तू माझ्याच ठिकाणी अर्पण कर.
एवढंच नाही तर बुद्धीचं जे काम आहे, निश्चय करणं, योग्य अयोग्य ठरवणं, त्या बुद्धीला सुद्धा माझ्या ठिकाणीच अर्पण कर. अर्थात मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणीच ठेव. माझ्या सगुण रूपापाशीच बुद्धी निश्चयेसी दृढपणाने निश्चय करून ठेव. ये दोन्ही सरीसी मज माझी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तुगा. अशा रीतीने हे मन आणि बुद्धी दोन्ही जर माझ्या ठिकाणी प्रेमाने निघालं, माझ्याविषयी प्रेम मनात धरून ते माझ्यापाशी पोचलं, माझ्यापाशी स्थिर झालं, तरी पावसी माते तुगा, तू मलाच येऊन मिळशील हे नक्की आहे. जे मन बुद्धी इही घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मग काही मी तू रे. जणू काही भगवंत म्हणतायत की असं मन आणि बुद्धी तू मला अर्पण केलंस तर काय होईल. तर ते मी तुला सांगतो, जर का तुझ्या मनाने आणि तुझ्या बुद्धीने माझ्यापाशीच घर केलं, अर्थात माझ्यापाशीच ते राहायला आले, तर सांगे मग काही मी तू रे. अरे मग तुझ्यात आणि माझ्यात काही दुजाभाव राहील का. अर्थात भगवंतांना म्हणायचंय, तू अखंड माझ्या ठिकाणीच रममाण होशील आणि मीच होशील. म्हणोनी दीप पालवे सवेंची तेज मालवे, का रविबिंबा सवे प्रकाशू जाय. हे कसं होतं. तर या ठिकाणी आपले ज्ञानोबा एक उदाहरण देतात. ते म्हणतात, अहो जर का दिवा विझवला तर त्याबरोबर त्याचा प्रकाशही नाहीसा झाला. म्हणून दीप पालवे सवेंची तेज मालवे, का रविबिंबा सवे प्रकाशू जाय. किंवा ज्यावेळी सूर्यबिंब अस्ताला जायला निघालं, त्याच्याबरोबर त्याचा प्रकाश सुद्धा त्याच्या मागोमाग निघून जातो. त्याचप्रमाणे तुझं मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी रममाण व्हायला लागली की तुझ्यातला जो जाणीव रूपाने असलेला मी आहे, जो शुद्ध अहम आहे, तो सुद्धा माझ्या ठिकाणीच येऊन मिळणार. तेच ज्ञानोबा राय पुढच्या ओवीत सांगतात. उचलले या प्राणासरीसी इंद्रियेही निगती जैसी, तैसा मनोबुद्धी पाशी अहंकारू ये. अहो ज्याप्रमाणे शरीरातनं प्राण उचलला गेला की त्याबरोबर इंद्रियातली चेतनता सुद्धा जाते, त्याचप्रमाणे तुझी मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी रममाण झाली की तुझ्यातला जो मी आहे, तो अहंकार, तो सुद्धा त्याच ठिकाणी येईल. अर्थात माझ्यापाशीच येईल आणि तो वेगळा न राहता माझ्याशी एकरूप होऊन जाईल. म्हणून माझिया स्वरूपी मन बुद्धी ये निक्षेपी, ये तुलेनी सर्वव्यापी मीची होसी. म्हणून हे अर्जुना, अर्थात हे आपल्या सर्वांनाच ज्ञानोबा राय सांगतायत की म्हणून तुम्ही भगवंताच्या ठिकाणी. भगवंत अर्जुनाला म्हणतात, म्हणून अर्जुना तू माझ्या ठिकाणी स्वतःची मन आणि बुद्धी एकरूप करून ठेव. त्यामुळेच जसा मी सर्वव्यापी आहे तसाच तूही मीच होशील, सर्वव्यापी होशील. दुजा भाव मावळून जाईल. भगवंत एवढं मोठं भक्तीतलं रहस्य आपल्याला सांगतायत आणि म्हणूनच हे सांगितल्यावर ते अर्जुनाला काय म्हणतात, यया बोला काही अनारिसे नाही, आपली आण पाही वाहतू असेगा. अरे माझ्या या बोलण्यामध्ये काही संशय धरू नको, त्याच्यात बिलकुल काही कमी नाही आहे. हे संपूर्ण सत्य आहे आणि त्यासाठी मी माझी स्वतःची शपथ वाहतो बघ. आपली आण पाही वाहतू असेगा, असं साक्षात वचन भगवंतांचं आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.